कांद्याला किमान 2000 रुपये प्रति क्विंटल हमीभाव जाहीर करावा आणि सध्याच्या नुकसानीची भरपाई म्हणून प्रति क्विंटल 1500 रुपये अनुदान देण्यात यावं अशी मागणी केली जाते। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना या संदर्भात पत्र सुद्धा लिहिलंय आणि याच पत्रात त्यांनी कांदा उत्पादकांसाठी ही मागणी केलेली आहे की कांद्याला किमान 2000 रुपये प्रति क्विंटल असा हमीभाव जाहीर करावा आणि सध्याच्या नुकसानीची भरपाई म्हणून प्रति क्विंटल 1500 रुपये हे शेतकऱ्यांना दिले जावे। आता मुख्यमंत्री यावरती विचार करून काय निर्णय घेतात याकडे सगळ्याच कांदा उत्पादकांचं लक्ष लागलेलं आहे। गेल्या काही दिवसांपासून कांदा त्यांच्या उत्पादकांना रडवतोय, डोळ्यात पाणी आणतोय, कारण की अगदी कवडीमोल भाव कांदा उत्पादकांना मिळतोय। त्यांना उत्पादन घेण्यासाठी जेवढे रुपये लागलेत, जेवढी किंमत लागली आहे ती सुद्धा निघत नाहीये आणि म्हणून अनेक शेतकऱ्यांचा आक्रोश आपण पाहिलाय। जुई जाधव आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत जोडल्या गेल्यात। जुई, एकीकडे डोळ्यात अश्रू पाहिले आपण कांदा उत्पादकांच्या आणि त्यानंतर आता याची दखल शरदचंद्र पवार यांच्या पक्षाने घेतलेली आहे। पत्रामध्ये मुद्देसूद काय मागणी करण्यात आलेली आहे, सविस्तर? अगदीच वैष्णवी, आपण पाहतोय की कांद्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आलं आहे, कारण का कांद्यासाठी योग्य तो हमी भाव शेतकऱ्यांना मिळत नाहीये। मात्र या सगळ्यासाठी आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे वरिष्ठ नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलं आहे। या पत्रात त्यांनी मागणी केली आहे की कांद्याला किमान 2000 रुपये प्रति क्विंटल हमीभाव जाहीर करण्यात यावा आणि त्यासोबतच सध्याच्या नुकसानीची भरपाई म्हणून प्रति क्विंटल 150 रुपये अनुदान देण्यात यावे। ही मागणी जी आहे ती त्यांनी या पत्राद्वारे केली आहे। त्यासोबतच त्यांनी या पत्रात असा देखील उल्लेख केलाय की महाराष्ट्र हे देशातील अग्रगण्य कांदा उत्पादक राज्य असून नाशिक, पुणे, सोलापूर या भागांमध्ये आपण जर पाहिलं तर मग बरेचसे शेतकरी केवळ कांदा या पिकावर अवलंबून आहेत। मात्र गेल्या काही काळापासून कांद्याच्या दरात झालेली मोठी घसरण आणि बाजारपेठेमध्ये कांद्याला योग्य तो हमीभाव मिळत नाहीये, यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे। आर्थिक नुकसान शेतकऱ्याला भोगावं लागत आहे। त्यामुळे ही मदत जी आहे ती शेतकऱ्यांना जाहीर करावी आणि शेतकऱ्यांच्या थेट मदतीसाठी 500 ते 700 रुपये प्रति क्विंटल सानुग्रह अनुदान आणि रासायनिक खतांवरील अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करावं अशी देखील मागणी त्यांनी या पत्राद्वारे केली आहे। वैष्णवी, धन्यवाद जुई, अगदी सविस्तरपणे आपण ही मागणी सांगितलेली आहे। तर